नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालत सिन्नर पोलिसांनी 2 आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केलाय। सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत संशयितांचा शोध सुरू केलेला होता। तपासादरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 9 मोटारसायकली आणि 9 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 60,000 रुपये असल्याची माहिती समोर येते। अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असल्याचंही तपासात उघड झालंय। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवलाय। ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिसांनी केली आहे। सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे।